हॅलो, नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत प्लेट स्लीव्स म्हणजेच पफ स्लीव्स. तर बघा त्याच्यासाठी आपल्याला आपल्या जी स्लीव्सची उंची आहे ती 10 इंच आहे आणि दंडघेर हा 12 इंचाचा आहे. तर बघू आपण सगळ्यात पहिले जे काठ असतात ना ब्लाऊजचे ते बघायचे. तर आपण 4 इंचच्या वर काठ नाही घेणार आहेत. तुमचे काठ कितीही मोठे असले तरी तुम्हाला 4 इंचापर्यंतच घ्यायचे आहेत. त्याच्याने पफ चांगला दिसतो. नाहीतर दोन्ही सेम सेम होऊन जाईल काठ आणि वरची उंची. म्हणून आता आपण काय करूया वरती 10 मधून 4 गेले तर 6 उरतात आहे. तर 6 मध्ये आपण एक अजून ॲड करून 7 इंचावर मार्किंग करू. एक ह्याच्यासाठी ॲड केलं आहे कारण का वरतून जॉईंट होईल, खालून पण आपल्याला काठ जॉईंट करायला अर्धा इंच मार्जिन लागेल. त्याच्यासाठी आपण 7 इंचावर मार्किंग केलेली आहे. तर बघा आपण मुंडा मोजून घेऊ पहिले ब्लाऊजचा. हे बघा एकदम किनारीला ठेवूनच मुंडा मोजायचा आहे. मुंडा 11 इंच आलेला आहे. असं मधून नाही मोजायचं आहे. आपल्याला कडेनेच आपल्याला मुंडा मोजायचा आहे. तर आपल्याला 11 इंचामधून 1 इंच मायनस करायचं आहे कारण का वरती शोल्डर पण जोडले जातील. मग अर्धा अर्धा इंच अजून कमी होईल. म्हणून आपली 10 इंचाचीच घडी आलेली आहे. तर बघा हा कपडा पण बरोबर 10 इंचावरच आहे. तर ही जी कॅप हाईट आहे ना मी ही 3.25 इंच देत आहे. बघा हा पूर्ण भाईचा चार्ट आहे तो तुम्ही सेव्ह करून ठेवा. त्या पद्धतीने आपल्याला प्रत्येक छातीची कॅप हाईट किती घ्यायची बाहीला ते त्याच्यात सांगितलेले आहे. तर ही 40 इंचाची छाती असल्यामुळे मी 3.25 इंचाची कॅप हाईट घेतलेली आहे. तर बघा 10ची आपली घडी आहे, उंची 7 इंच घेतलेली आहे, कॅप हाईट आपण ही 3.25 इंच घेतलेली आहे. आता ही जी मार्जिन आहे ना ही मी 2.25 इंचावर मार्जिन घेत आहे. आता आपण ना असे एक तिरकस रेष ओढून घेऊया आणि त्याचा आपल्याला मध्य काढायचा आहे. बघा मी त्याचा मध्य काढून घेतलेला आहे आणि ह्या मध्याचा आतमध्ये जो आकार आहे ना तो आपल्याला 1.25 इंचच द्यायचा आहे. म्हणजे त्याची जी आतली जी मार्जिन आहे ना ती आपल्याला 1.25 इंचच ठेवायची आहे. बघा वरती मी 1.5 इंच वर घेतलेला आहे कारण का थोडं प्लेट स्लीव्स जरी असल्या तरी थोडा पफ दिसला का चांगला दिसेल. 1.5 इंचावर मी मार्किंग करत आहे आणि आता हा शेप द्यायला सुरुवात करूया. तर बघा मी कशा पद्धतीने शेप देत आहे. तुम्हाला अशाच पद्धतीने आकार द्यायचा आहे. जर तुमच्याकडे शेपपट्टी असेल तर त्याच्याने द्या. तर आपण खड्ड्याचा आकार देऊन घेऊया. तर आपला बघा खड्ड्याचा आकार हा चांगला आलेला नाही आहे. तो मी कटिंगमध्ये ॲडजस्ट करेल. वरती आपण 1.5 इंच वाढवलेला आहे. बघा कपडा खालून सरळ करून घेतलेला होता. तर आपल्याला खाली ना काठ लावायचे आहेत. तर काठ हे आपले 4 इंचाचे काठ आहेत. म्हणजे बघा इथे आपल्या 11 इंचावर येतील आणि इथे 12 इंच म्हणजे 6ची घडी. हे बघा इथून 2 इंच सोडले तर इथेच आपले मार्किंग येत आहे. तुम्ही ह्या ज्या 7 इंचावर जे आपण मार्किंग केलेली त्याच्यावर 12 इंचाची दंडघेर घेऊ नका, मग कपडा कमी पडेल. बघा आता आपण हा शेप देऊन घेऊया. तो जो पुढचा खड्ड्याचा जो शेप होता ना तो बरोबर नाही आलाय. तो आता आपण कटिंगच्या टायमाला व्यवस्थित करून घेऊया. खालून कधीही कपडा सरळ करून घ्यायचा. बघा अशा प्रकारे आपला खड्डा देऊन झालेला आहे. मार्किंग करून घेऊ खड्ड्याच्या साईडला. आता जो खालची जी आपली पट्टी आहे ह्या पट्टीला आपल्याला अस्तर जोडायचे आहे. तर त्याच्यासाठी आपण कपडा कट करून घेऊया. तर सगळ्यात पहिले आपण जो वरचा पफचा भाग आहे, जो प्लेट्सचा भाग आहे तो आपण करून घेऊया. जर तुम्हाला प्लेट्स ह्या बिलकुल उठलेल्या नको आहेत, म्हणजे कुठेच फुगा नको आहे प्लेट स्लीवला, तर तुम्ही जे मी वरती जे 1.5 इंच मार्जिन घेतली आहे ना ती घेऊ नका. जशी आपण बाही कट करतो तशीच नॉर्मल बाही कट करा. वरची मार्जिन 1.5 इंच जे मी पफ घेतलेला आहे तो तुम्ही घेऊ नका. पण अशा अजून जास्ती चांगले दिसतात. त्याच्याने थोडा कमी पफ येतो. ज्यांना कमी पफ हवा असतो, जास्ती फुगा नसतो पाहिजे, त्यांच्यासाठी ही स्लीव्स आहे. तर बघा आता आपण सगळ्यात पहिले स्लीव्स ठेवून घेऊया ब्लाऊज पीसवर. तर ब्लाऊज पीसवर ठेवल्यावर आपला 5 इंच हा कपडा एक्स्ट्रा आहे. तर म्हणजे आपल्याला 5 इंचाच्या टक्स मारायचे आहेत. हे बघा आता 5 इंचामध्ये मी अजून 2.5 इंच पुढे जात आहे आणि ह्या 2.5 इंचापासून आपण प्लेट्स घ्यायला सुरुवात करू. आपण 2.5 इंच का पुढे गेलो, कारण काय ना, जे आता बघा आपला 5 इंचाचा कपडा उरलेला तर त्याचे अर्धे केले ना तर 2.5 होतात. म्हणून मी 2.5 इंच पुढे जाऊन प्लेट्स घ्यायला सुरुवात केलेल्या आहेत. कारण का आपण प्लेट्स घेतल्या ना तर 5 इंचाच्या प्लेट्स घेतल्या तर 2.5 इंच तरी कपडा उरतोच आपला.
तर याच्यासाठी आपल्याला पुढे जायचं आहे. जर तुमचा 6 इंच कपडा उरलेला असेल तर तुम्ही 3 इंचाने पुढे जावा. म्हणजे तुमचा जेवढा कपडा उरला आहे ना त्याच्या अर्ध्याच्या आपल्याला पुढे मार्किंग करायचे आणि तिथून प्लेट्स घ्यायला सुरुवात करायचे आहेत. तर ह्या बघा दोन्ही प्लेट्स ह्या मी एकाच साईडला त्यांची तोंड घेतलेली आहे. नाहीतर आपण पफ स्लीव्जला ह्यांची तोंड क्रिस क्रॉस घेत असतो. तर असं न घेता एकाच साईडला मी सगळ्या प्लेट्स घेतलेल्या आहेत. तर बघा दोन्ही स्लीव्सच्या प्लेट्स आपल्या तयार झालेल्या आहेत. तर त्यांच्यावर जे आपण अस्तर कट केलेलं आहे ना ते ॲडजस्ट करून घेऊया. तर बघा अशा पद्धतीने आपण ह्या ॲडजस्ट करूया. आणि तुमचे पफ स्लीव्स किंवा प्लेट स्लीव्स असले तर त्यांच्या ब्लाऊज पीसला हा जॉईंट येतोच. म्हणून बघा मी दोन्ही साईडने थोडा कपडा जॉईंट पण करून घेतलेला होता. बघा आता हे ना अशा पद्धतीने आपण दोन्ही एकाच टायमाला एकावर एक ठेवून घेऊया. म्हणजे ना एकाच साईडच्या 2 स्लीव्ज होणार नाही. हा जो खड्ड्याची जी मार्किंग आहे ती बघा समोरासमोर अशी आली पाहिजे. आणि आपण एका ना बाईला आता टाचणी लावून घेऊ. म्हणजे जर तो पीस खाली जरी पडला मशीनवरून तरी गडबड होणार नाही. नाहीतर काय होतं दोन्ही स्लीव्ज एकाच साईडच्या होऊन जातील. कधीही डिझाईनचे स्लीव्ज बनवताना अशा दोन्ही समोरासमोर ठेवून घ्यायच्या आणि एकाला टाचणी लावून घ्यायची आणि मगच दुसरी बनवायला सुरुवात करायची. कारण का मशीनवरून कपडा हा सारखा खाली पडतो आणि त्याच्यामुळे आपली गडबड होऊन जाते आणि दोन्ही स्लीव्ज ह्या एकाच साईडच्या बनून जातात. तर हे बघा हे जे प्लेट्स घेतलेले ना बरोबर त्यांच्यावर हात फिरवून आपल्याला एकदम हलक्या हाताने जॉईंट मारून घ्यायचा आहे ब्लाऊज पीस. आणि ही जी शिलाई आहे ना ही मी आता काढत नाही आहे. हे मी जेव्हा पूर्ण हात जॉईंट होतील ना त्याच्यानंतर मी ती काढणार आहे. अशाच पद्धतीने दुसरी पण आपण स्लीव्ज बनवून घेऊया. तर हा जो खालचा जो काठ आहे ना त्याला आपल्याला अस्तर जॉईन करायचं आहे. तर बघा आपल्याला ना जेवढा अर्धा इंच मार्जिन हवे तेवढीच आपण घेऊया. आणि नेहमी आहे ना 4 इंचाचेच काठ ठेवा. जर तुमचे काठ 5 असतील 6 असतील 8 असतील पण 4 इंचाचेच काठ चांगले दिसतात. जास्ती मोठे काठ चांगले दिसत नाही. ते दिसायला बरोबर दिसत नाही पफ स्लीव्स. पफ आणि काठ दोन्ही सारखेच होऊन जातात. तर बघा असं आपण आता जशी ब्लाऊजला खाली आपण योगपट्टी जॉईन करतो ना त्याच पद्धतीने आपल्याला ह्या प्लेट्सच्या बाहीला ही काठाची पट्टी जॉईन करून घ्यायची आहे. त्याची चांगली बाजू आपण प्लेटवर ठेवून उलट्या बाजूने आपण शिलाई मारायला सुरुवात करूया. म्हणजे हे जे जॉईंट्स आहेत ना हे सगळे आतमध्ये निघून जातील. बघा खालून सरळ करूया आणि आपण जशी योगपट्टी जोडतो ना तशा पद्धतीने आपल्याला याला गुम शिलाई मारायची आहे. बघा असं गोल करून घ्यायचं आणि त्याच्यावर अस्तर ठेवून शिलाई मारून जो मधला पीस आहे ना आपल्याला बाहेर ओढून घ्यायचा आहे. आणि त्याच्यावर एक दाब शिलाई देऊन घ्या दोन्ही साईडने. इथे तुम्ही ना अजून तुम्हाला जर चांगले अट्रॅक्टिव्ह बनवायचे असेल तर तुम्ही मोत्यांची लेस पण लावू शकतात. माझा अजून एक व्हिडिओ आहे शॉर्ट्सचा त्याच्यामध्ये मी दोन्ही साईडने मोत्याची लेस लावलेली आहे. तेही तुम्ही बघा, तेही दिसायला खूप सुंदर दिसतं. पण हे स्लीव्ह सिंपल ठेवायचे होते म्हणून याला कुठल्याही प्रकारची लेस लावलेली नाही आहे. तुम्ही तेही एकदा लावून बघा, त्याच्याने खूप चांगला लुक येतो. हे बघा अशा पद्धतीने आपली पूर्ण बाही तयार झालेली आहे. आणि ही जी वरची शिलाई होती ना ती मी काढून घेते. तुम्हाला ना मी पूर्ण ब्लाऊजचा लुक दाखवते शेवटी, त्याच्यामध्ये तुम्ही बघा. बघा अशा पद्धतीने आपली पूर्ण पफ स्लीव्स तयार झालेले आहे. एवढाच फुगा येणार, याच्यापेक्षा जास्ती येणार नाही. बघा पूर्ण ब्लाऊज आपलं शिवून झालेलं आहे. आणि त्याची जी पायपिंग आहे ना ती बघा मी डोरी पायपिंग केलेली आहे. दोरी पायपिंग केली का ब्लाऊज अजून जास्ती सुंदर दिसते. बुटीक फिनिशिंग येते, दुकानातून बनवल्यासारखे ब्लाऊज वाटते. अशा पद्धतीने आपली पूर्ण बाही आणि पूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.